हा तर ऐका, सर्वप्रथम तर उमलत्या कळ्याचे जे आयोजक आहेत सगळे त्यांना धन्यवाद की मला कविता सादर करण्याची तुम्ही संधी दिली. तर मगाशी आपले प्रमुख पाहुणे सांगून गेले की व्यक्त झालं पाहिजे आणि असंच व्यक्त होण्यासाठीच ही कविता मी लिहिली होती. त्यामुळे ह्या कवितेला शीर्षक काय मी दिलं नाही बरं का. तर आता कविता सादर करतो, ठीक आहे. तर 10वीपर्यंत शाळा वगैरे आपली होते आणि नंतर कॉलेज सुरू होतं आणि त्याचे दिवस असतात. तर ते दिवस होते बघा, कॉलेज सुरू झालं. 11वीत होतो, कॉलेज सुरू झालं आणि बरं का कॉलेज सुरू झालं आणि एक मुलगी आयुष्यात आली. आणि मुलगी आयुष्यात आली आणि बघता बघता ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली. मैत्रीण बोलता मी लक्ष द्या, गर्लफ्रेंड नाही. तर कॉलेज सुरू झालं आणि एक मुलगी आयुष्यात आली. बघता बघता ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली. सगळ्या तिच्या गोष्टी ती मला सांगायची आणि माझ्यासोबत नाही का अगदी मोकळ्या मनाने वागायची. मग असेच दिवस जात होते मित्रांनो. चांगली मैत्रीण होती, बोलत होतो एकमेकांसोबत. तर असेच दिवस जात होते, मैत्री घट्ट होत होती. पण कसं नाही का, मैत्रीण होती मग पण काहीतरी वेगळंच होतं मी तिच्या मनात आणि प्रेमात पडलोय मी तिच्या, हे आलं माझ्या ध्यानात. तर मैत्री नंतर आकर्षण, प्रेम, तर प्रेमात पडलोय मी तिच्या, हे आलं माझ्या ध्यानात. मग असेच एक दिवशी, आता प्रेम होतं तर तिला सांगणं गरजेचं आहे कारण भीती होती मैत्री तुटण्याची. पण प्रेम होतं म्हणून सांगता आलं पाहिजे म्हणून असंच एके दिवशी आम्ही फोनवर बोलत होतो. ऑफलाईन नाही केलं, फोनवरती बोलत होतो. आणि एकमेकांसोबत म्हणजे रिकामा भेटलेला वेळ एकमेकांसोबत घालत होतो. आणि बोलता बोलता मी प्रपोज केलं तिला. केलं बरं का, एकदा सांगून टाकलं. वाटलं यार हो म्हणून, कारण तसे संकेत भेटत होते मला तिच्याकडूनही. मी असंच प्रपोज नव्हतं केलं. सो बोलता बोलता मी प्रपोज केलं तिला आणि वेडायच का रे तू म्हणून तिने फोन कट केला. बरं का, वेडायच का रे तुम्ही म्हणून तिने फोन कट केला. नकार तिने दिलेला माझ्या ध्यानात आला. सरळ सरळ नाही बोलले नसली तरी नकारच होता म्हणून नकार तिने दिलेला माझ्या ध्यानात आला आणि प्रेमाच्या या दुनियात माझा भ्रम निराश झाला. तर बरोबर आहे मित्रांनो, 56 असतात. बरोबर आहे, मूव ऑन केलं मी. ही कविताने मला खूप मदत केली ॲक्च्युली. हां, तर प्रेमाच्या या दुनियेत माझा भ्रम निराश झाला. कविता संपली नाही अजून, लक्ष द्या. हां, तर मैत्रीण म्हणून माझी तुला कायम साथ आहे. ती असं बोलली मला की मैत्रीण म्हणून तुला माझी कायम साथ आहे आणि माझ्यापेक्षा चांगली मुलगी तुझ्या नशिबात आहे. आता तिचं नशीब मला कसं माझं नशीब तिला कसं कळलं हे मला नाही माहिती, पण ती बोलली की माझ्यापेक्षा चांगली मुलगी तुझ्या नशिबात आहे. हे वाक्य बोलून तिने मैत्री कायम ठेवली. पण माझं मन होतं, प्रेम होतं, म्हणजे प्रेमाने माझ्या त्या मैत्रीत सुद्धा वाट लावली. प्रेमाने मात्र माझ्या त्या मैत्रीची ही वाट लावली. नकार तिचा माहीत असूनही मी मानली नाही हार. प्रयत्न केलेच पाहिजेत. म्हणजे ती जर रिलेशन कोणाशी नव्हतं, ती वस्तू मी आपल्याला भेटावी असं वाटत होतं मनापासून. व्यक्ती लिसन भावना भावना क्लिअर करतो. कुठलीही एखादी वस्तू व्यक्ती असेल ती आपल्याला भेटावी यासाठी आपण प्रयत्न करत असलं पाहिजे. तर ती व्यक्ती भेटावी असं वाटत होतं म्हणून प्रयत्न करत होतो. तर नकार तिचा माहीत असूनही मानली नाही मी हार. पण आता त्याच गोष्टीचा मला त्रास होतोय फार. त्या गोष्टीचा त्रास मला होतोय फार. आता असं वाटतं मित्रांनो की चुका माझ्या समजून घेऊन तिने माफ मला करावं. चुका झाल्यात माझ्या, मला मान्य आहेत, पण त्या समजून घेऊन तिने माफ मला करावं. आणि प्रेमासाठी नको तिच्या मैत्रीसाठी मरावं. प्रेमासाठी नको तिच्या मैत्रीसाठी मरावं. धन्यवाद.